दुसरीकडे बीडच्या माजलगाव तालुक्याला अवकाळीचा तडाखा बसलाय। टाकरवन, केज, वडवणी, आंबेजोगाईमध्ये पाऊस झालेला आहे। अर्ध्या तासाच्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा सडा पडलाय। नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते आहे। बीड जिल्ह्यामधील माजलगाव, केज, अंबाजोगाई, वडवणी परिसराला अवकाळी पावसाने तडाखा दिलेला आहे। त्यातही माजलगाव तालुक्यामधील टाकरवन शिवारामध्ये जवळपास अर्धा तास जोरदार वादळी वारा झाला। त्यामुळे या परिसरामधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे। वाऱ्यामुळे झाडाखाली आंब्याचा अक्षरशः सडा पडला। आता याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। काल सोमवारी दुपारी अचानक 4 वाजेच्या दरम्यान एकदम भयानक वादळी वारं सुटलं होतं। अनेक ठिकाणी माजलगाव तालुक्यामध्ये गारपीट देखील झालेली आहे। मात्र टाकरवन परिसरामध्ये एवढं भयानक वारं होतं, त्या वाऱ्यामुळं आंब्याची जी काही नुकसान झालेली आहे, पूर्ण आंबे खाली पडलेले आहेत, कैऱ्या खाली पडलेल्या आहेत आणि आंब्याच्या झाडाखाली सगळा सडाखान पडलेला आहे। मात्र आता पीक पदरात पडणार होतं 15-20 दिवसामध्ये, त्यापूर्वीच अशी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। पूर्ण आंबे खाली पडल्यामुळे आता पदरात काहीच पडणार नाही। मोजकेच आंबे आज झाडावर आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। असं आंब्याची पूर्ण झाडं हालत होती आणि सर्व कैऱ्या हे माल पिकणार होता महिन्यामध्ये आता. तो माल असा पूर्ण खराब झालाय. त्याला असे हे पडले डाग. नक्कीच. किती दिवसात काढणी होती तुम्हाला? हे 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न झालं असतं. किती नुकसान झालं आता? नुकसान जवळ-जवळ लाख, 1.5 लाख रुपयाचं नुकसान झाले. परिसरात आमचं बरोबर नुकसान झालेलं आहे. वारं इतकं भयानक होतं त्याच्यामुळे नुकसान प्रत्येक बागावलीचं झालेलं आहे.